श्री स्वामी समर्थ ताई. ती स्वामी समर्थ. बोला ताई. मला अनुभव सांगायचा होता. अच्छा, कुठून बोलतो अं, सांगायचंय? मी सांगली जिल्ह्यातून बोलते. पाठीमागं बरं. मी एकदा सांगितलेला होता. अच्छा, अच्छा. हां, हां. काय अं, अनुभव आला ताई? अं, मी आता भगत यांच्याकडून ह्याची सेवा घेतलेली. म्हणजे आमचं कोर्टाचं जरा काम होतं. ती बरं. जागा होण्यासाठी. पण अच्छा, ती अच्छा. जागा नावावर होत नव्हती. अजून पण नाही झाली. तरी पण जरा म्हणजे त्या मॅडम जरा व्यवस्थित बोलल्या म्हणून म्हटलं आपण तेवढं थोडं तरी सांगावं. हां, हां. म्हणजे त्या ऐकूनच घेत नव्हत्या पुढचं काय आहे ते. लगेच पुढची तारीखच द्यायच्या. अच्छा, कोर्टातल्या मॅडम का? हा कोर्टात मॅडम. भगत ताईंच्याकडनं सेवा घेतली होती मी. अच्छा, अच्छा. मग काय बोलल्या त्या बघा होईल ताई? होईल म्हटल्या होत्या. त्यांनी दिली ती सेवा मला हां, हां. 1 दिवसाची. मग हां, त्या म्हटल्या होईल. पण अजून तर काही झालं नाही. हां. पण त्याच्या आधी सेवा करायच्या आधी ना त्या मॅडम कोर्टातल्या आहेत ना, हां, त्या अशा व्यवस्थित बोलतच नव्हत्या. हां. लगेच पुढच्यांचं बिन ऐकून घेता असं लगेच पुढची तारीख द्यायच्या. बघा. हां. मग लय डोक्याला टेन्शन आलं. निदान मग ती सेवा चालू असतानाच मग एकदा तारीख आली. त्या तारखेला गेल्यानंतर त्या म्हटल्या की हो 1-1.5 महिना लागेल म्हणले. महिना 1.5 महिना होऊन हां. जाईल म्हटलं काम. मग तेवढं बोलल्यानंतर मला जरा बरं वाटलं. आई गं! म्हणून किती म्हटलं आपण छान. एवढं सांगितलं तर हां तेच नाही, की नाही. एवढं बरं आहे. सांगितलं. लगेच तुम्ही आता पुढचा अनुभव तो शेअर कराल. निकाल हां तेच लागला. की. हां. पण अहो लय तुम्ही म्हणजे लय 2 वर्ष झालं बघा चालू आहे. असं नुसतं तारखाच देतात त्या मॅडम. नाही, तुमचं सत्य आहे ना, तर स्वामी सत्याच्या बाजूने असतातच ताई. हां तेच की. आणि एक तुम दुसरा मला अनुभव सांगायचा होता. हां. आत्ता म्हणजे थांबा सांगते. 1 मिनिट. हं. आत्ता म्हणजे हं. माझं डोकं ते खूप दुखायचं. म्हणजे सगळं शरीर डोकं, मान, कंबर असं सगळं दुखायचं. अगो मग बाई! त्याबद्दल हां. काय झालं कोणास ठाऊक आणि हेच व्हायचं असं ओढून धरल्यासारखं ते व्हायचं. मग औषधं अरे गोळ्या ते बापरे! झाले खरं काही फरकच पडला नाही. मग दादांच्याकडनं सेवा घेतलेली, केंद्रे दादांच्याकडनं. अच्छा, अच्छा. आणि हां. ती सेवा घेतल्यानंतर जरा कमी आलं एकदम. अजून काय दुखतंय सेवा तसं. दिली होती पण दादाची? त्यांनी 11 दिवस तारक मंत्राचं हे करायचं. 3 हां, अगरबत्त्या लावून उदी करायची आणि ते पाण्यात जरा टाकून हां. प्यायचं आणि दुखतंय त्या जागेला लावायचं म्हणून सांगितलेलं. अच्छा, अच्छा. हां. मग फरक पडला तरी मला. जरासं दुखतंय अजून कंबर, घोटं ते. हं, पण हं. आहे फरक आहे चांगला. नाही, होऊन जाईल. सगळं नीट होऊन जाईल ताई. हां, हां. आणि कोर्टाचा हां. निकाल पण तुमच्यापासून लागेल बघा. होय अहो मॅडम ते तर लय डोक्याला टेन्शन आहे. घर अर्ध्यावर ठेवलंय आम्ही बांधायचं. हो. आणि लोन काढल्याशिवाय तर एवढं काही होऊ शकत नाही ना. नाही ना, आणि खरं आहे. त्यात मग त्या लोन झालं का नावावर तुमचं? नाही ते नावावरच अजून झालं नाही. तेच मॅडम म्हणले अजून महिना 1.5 महिना लागेल नावावर व्हायला. अच्छा, अच्छा. होऊन जाईल ताई ते. लवकरच होईल. बरं झालं बाई. आणि हं. माझ्या भावासाठी एक सेवा घेतल्या ताई. पण ती अजून काही व्यवस्थित होईना झाले. मग कोणाकडनं घेतली त्यासाठी तेव्हा? भगत ताईंच्याकडनंच घेतलेली आहे. नाही, मग 100% होणार काम तुमचं. अहो ते लय देतोय काय करायचं प्रपंच म्हणजे भाऊजं त्याच्याजवळ नाही आता दारू पितोय मारतोय म्हणून असं झालंय सगळं. अरे यार! मग अजून पण त्याला पश्चाताप होत नाही का? नाही नाही काहीच नाही. काय झालंय काय कळत पण नाही. अहो लय चांगला होता आणि मग त्याला तारक असं मंत्राचे तीर्थ आणि हा रस्त्या ती माझ्याजवळ नाही ना. मग आणि भाऊजं पण नाही आता त्याच्यापाशी. मग मग तिथे मला कोण असतं? सांगितलेली सेवा करते मी. मला सांगितलेली सेवा करते की मी. मग त्याचं जेवण तारक खाणं मंत्राचं असं कोण करतं ताई? काय नाही हो असं बाहेर रिक्षावर जातो. तिकडनं आल्यानंतर बाहेरूनच काहीतरी घेऊन येतो. तेवढंच आणि मग खातो. मुलं वगैरे? 2 मुली आहेत त्या पण अशा माहेरीच घेऊन राहिल्या. आता काय करायचं? नाही, होईल ते. ते पण चांगलं होईल. आणि ते आता आजार केंद्रे म्हटलं दादांनी ती आई-वडील पण व्यसनमुक्तीची सेवा दिली. ती करा तिला ना ते. दिल्या की पण तिला दिल्या सेवा ती. मी माझ्यासाठी मागणार होते खरं ते म्हटले बायको पाहिजे किंवा आई पाहिजे. मग ती आता करते का? आई-वडील तर काहीच नाही. ती तसं हेच नाही एवढं तिचं मनच लागत नाही काय करायला. म्हणून तिला मी पण मग टेन्शन असेल ना ताईंच्याकडे ताई. होय हो. तेच ना, तिला पण वाईट टेन्शन वाटतं. आणि मला पण टेन्शन काय आहे. बरोबर आहे. आणि आई-वडील? आई वडील वारलेत व त्याला असं हे करणार कोणच नाही आता. अरे, सगळं अरे, अरे! तिचं मनच. आणि एकच भाऊ आहे? म्हणून तर लय होय अहो लय लवकर झाले. तर त्याला थोडं डॉक्टरकडे पण घेऊन जा आणि स्वामींचं नाही तीर्थ. जातच नाही डॉक्टरांच्याकडं. डॉक्टरांच्याकडं जायचं नावच घेत नाही. नाही म्हणतो. माझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा मी सोडतो. आता अरे! हे म्हणत
परीक्षा कधी यायचं आणि मग कधी सोडायचं सांगा. नाही, तोपर्यंत स्वामींना प्रपंचाने प्रार्थना मग हाय करा की करायचं. त्याला लवकर बुद्धी होऊ दे. हा मग तेच ताईंच्याकडनं घेतली सेवा चालू हं. आहे, पण आज तर काही त्याला फरक पडला नाही. नाही, होईल ताई. बघू. पुढचा अनुभव तुम्ही तो शेअर कराल. बरं झालं ताई. हां, ताई. होईल. ते पण सगळं होईल. लवकरच शेअर हा कराल बघा तुम्ही. हा हा हा. खूप छान श्री ताई. स्वामी मी शेअर समर्थ. करते हां. हा हा चालतंय ताई. हां, श्री स्वामी श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ.